तर चला आज आपण ॲनिमल किंगडमचा थर्ड पार्ट स्टार्ट करूया. आपण सेकंड व्हिडिओमध्ये बेसिस ऑफ क्लासिफिकेशन बघितलं आणि बेसिस ऑफ क्लासिफिकेशनमध्ये हे ऑल पॉईंट्स बघितले आहेत. तर आज आपण नॉन कॉर्डेट्समधले पोरीफेरा टू अस्केहेल्मिंथेस हे 5 फायलमचं डिस्कशन करणार आहोत इन डीप. चला आता स्टार्ट करूया पोरीफेरा या फायलमपासून. तर पोरीफेराला दुसरं नाव आहे स्पोंजेस आणि आपण पोरीफेराला स्पोंजेसच्या नावानं ओळखतो. तर बॉडी इज सपोर्टेड बाय स्केलेटन मेड अप ऑफ स्पिक्यूल्स आणि स्पोंजिन फायबर. जी पोरीफेरामध्ये आपल्याला जर डायरेक्ट क्वेश्चन विचारला की पोरीफेरामध्ये कोणतं स्केलेटन असतं ते बॉडीला सपोर्ट करत असतो, तर हे दोन आहेत. एक आहे स्पिक्यूल्स आणि दुसरं आहे स्पोंजिन फायबर. ह्याच्यामध्ये सेक्सेस आर नॉट सेपरेट असतात, त्यालाच आपण हेर्माफ्रोडाइट असे म्हणतो. तर आपल्याला हे सेक्सेस आर सेपरेट, सेक्सेस ऑफ नॉट सेपरेट हे आपण सेकंड पार्टमध्ये बघितलेलं आहे. इथे आपल्याला बघायचंच नाही आहे, कारण एक्झाम्पलमध्येच बघितलं सिमेट्री, डायजेशन हे ऑल जे प्रत्येक फायलममध्ये येत असतात, तर ते आपण सेकंड पार्टमध्ये ऑल डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला आता बघायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये कोर्नोसाइट आहे, त्याला आपण दुसरं नाव आहे कॉलर सेल. हे लाईन्स द स्पोंजोसील अँड द कॅनल. तर स्पोंजोसील म्हणजे काय, आपल्याला हा प्रश्न जर पडलेला असेल तर स्पोंजोसील हा इथे असतो. तसा वॉटर कॅनल सिस्टम, हे वॉटर आहे, हे वॉटर हे ऑस्ट्रिया थ्रू स्पोंजोसीलला लाईन करतं. कोणकोणत्या सेल्सनी, कायनोसाइट, त्यालाच आपण कॉलर सेल असे म्हणतो. आणि हे ऑस्कुलमपासून बाहेर जात असं पाणी. हे सतत रिपीट प्रोसेस होत असते हे पोरीफेरा या फायलममध्ये. हे काय काय करत असतं तर फूड गॅदरिंग, रेस्पिरेटरी एक्सचेंज, रिमूव्हल ऑफ वेस्ट हे करत असतं. हे खूप इम्पॉर्टंट आहेत की आता विचारलं की जे काम काय काय करत असतं, तर फूड गॅदरिंग, रेस्पिरेटरी एक्सचेंज आणि रिमूव्हल ऑफ वेस्ट. तर या पोरीफेरा या फायलममध्ये रिप्रोडक्शन हे असेक्शुअली पण होऊ शकते आणि सेक्शुअली पण होतेच. तर असेक्शुअली काय होते, असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन अँड सेक्शुअली बाय गॅमेट्स. तर या पोरीफेराचे आपण एक्झाम्पल पण इथेच बघणार आहोत या फायलमचे. तर सायकॉन स्कायफा, स्पॉन्जिला फ्रेश वॉटर स्पॉन्ज, युस्पॉन्जिया बाथ स्पॉन्ज आणि युप्लेक्टेला वेनस फ्लावर ऑफ बास्केट हे एक्झाम्पल आहे, पण NCERTमध्ये दिलेलं नाही आहे. हे आता मार्केटमध्ये खूप जास्त बुक्स असतात NCERT फिंगर ट्रिप्स असं एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर देतात की युप्लेक्टेला वेनस फ्लावर ऑफ बास्केट, पण हे NCERTमध्ये दिलेलं नाही आहे, म्हणून मी इथे घेतले नाही आहे. आपण सर्व काही NCERT बेस आपण घेत आहोत. तर आता आपण सेकंड फायलम बघणार आहोत सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटाचं दुसरंही नाव आहे निडेरिया. तर सिलेंट्रेटालाच निडेरिया असे पण म्हणतात. निडोब्लास्ट या निडोसाइट हे काय करतात, आता हे आपण हे बघितलं की हे पोरीफेरामध्ये हे जी इम्पॉर्टंट आहे, असंच काय आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. जसं की अँकरेज, डिफेन्स, कॅप्चर ऑफ प्रे हे असं करत असतं. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी विथ अ सिंगल ओपनिंग माउथ ऑन हायपोस्टोम. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी याच्यापाशी प्रेझेंट असते आणि त्याच्याकडे सिंगल ओपनिंग असते ओनली. याच्यामध्ये सिलेंट्रेटा या फायलममध्ये 2 बेसिक फॉर्म असतात, बॉडी फॉर्म्स. एक असते सेसाईल, एक असते पॉलिप आणि एक असते मेडुसा. हे 2 पॉलिप फॉर्म असतात, एक पॉलिप आणि एक आहे मेडुसा. तर पॉलिप हा सेसाईल असतो आणि मेडुसा हा फ्री स्विमिंग असतो. आणि पॉलिप हा कोणत्या शेपचा असतो, तर शेप असतो सिलेंड्रिकल आणि मेडुसाचा शेप असते अम्ब्रेला शेप. तर पॉलिपचं एक्झाम्पल आहे हायड्रा आणि अडम्सिया, मेडुसाचं एक्झाम्पल आहे ऑरेलिया. तर मेटाजेनेसिस म्हणजे काय आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मेटाजेनेसिस म्हणजे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तर एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर पॉलिपपासून काय बनतो मेडुसा आणि मेडुसापासून काय बनतो पॉलिप. तर पॉलिपपासून मेडुसा बनतो हे कोणत्या रिप्रोडक्शन. तर पॉलिपपासून मेडुसा हा असेक्शुअल रिप्रोडक्शन बनत असतो आणि मेडुसापासून पॉलिप हा सेक्शुअल रिप्रोडक्शनपासून बनत असतो. आणि हे मेटाजेनेसिसचे एक्झाम्पल आहे ओबेलिया. आणि जर आपल्याला सिलेंट्रेटामध्ये जर विचारलं की याच्यामध्ये कोणतं स्केलेटन आहे, तर याच्यामध्ये स्केलेटन आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3.
आणि सिलेंट्रेटा या फायलमचे एक्झाम्पल आहेत फायसेलिया पोर्टुगीज मॅन ऑफ वॉर, अडम्सिया सी अनेमॉन, पेन्नाटुला सी पेन, गॉर्गोनिया सी फॅन, मेंड्रिना ब्रेन कोरल. जर आपल्याला याच्यामधले जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल की पेन्नाटुलाचं एक्झाम्पल सी पेन आहे आणि गॉर्गोनियाचं एक्झाम्पल सी फॅन आहे, सी पेन पेनपासून हे पेन आपल्याला सेमच दिसतं तर आपल्याला हे समजून जाईल, याला पाठ करायची गरज नाही आहे. आणि गॉर्गोनियापासून काय ते सी फॅन, तर फॅन येते जर गरमी होत असेल तर जीपासून सुरू होत आहे गॉर्गोनिया, तर हे फॅन आपल्याला फॅन पाहिजे जर गरमी होत असेल तर. मेंड्रिना म्हणजे काय, मेंड्रिना ब्रेन कॉरल. तर ब्रेन कुठं आणि माइंड MIND, डी आणि यम हे येत आहे, इथं आ येते यन येते. तर असं लॉजिक लावून पाठ करायचं किंवा डायरेक्टली पाठ केलं तर ते उत्तम आहे, सगळ्यात उत्तम जर डायरेक्टली पाठ केलं तर. आता आपण नेक्स्ट फायलम बघणार आहोत टिनोफोरा. तर टिनोफोराला आपण सी वॉलनट्स पण म्हणतो आणि कॉमजेलिस पण म्हणतो. आणि ह्या टिनोफोरामध्ये बॉडी बिगस 8 एक्सटर्नल रॉज ऑफ सिलिएटेड कॉम्प्लेट्स हेल्प इन लोकोमोशन. तर आपण टिनोफोरा NCERTच्या डायग्राममध्ये जर बघितलं आपण तर 8 एक्सटर्नल रॉज असतात सिलेटेड कॉम्लाईक प्लेट्स आणि ते आपल्याला हेल्प करतात लोकोमोशनसाठी. बायोल्युमिनेसन्स इज वेल डेव्हलप्ड मार्क. आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येतो की बायोल्युमिनेसन्स हे कशामध्ये वेल मार्क असतो, तर टिनोफोरामध्ये डायरेक्टली क्वेश्चन येतो हा वाला. रिप्रोडक्शन ओनली सेक्शुअल असते, ओनली सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये आहे तर आहे टिनोफोरामध्ये. तर टिनोफोराचे एक्झाम्पल आहे टिनोप्लॅना आणि प्लिओब्रँकिया. नेक्स्ट फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथेस. तर प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये डॉर्सो आणि वेंट्रली फ्लॅटेन बॉडी असते, त्याला आपण फ्लॅटवर्म असे म्हणतो. तर डॉर्सली आणि वेंट्रली त्याची बॉडी ही फ्लॅट असते म्हणून आपण त्याला फ्लॅटवर्म असे म्हणतात. तर मोस्टली पॅरासाईट फाउंड इन ॲनिमल्स. आता जर पॅरासाईटचा जर विषय आला तर डायरेक्ट क्वेश्चन येतो की पॅरासाईट फाउंड ॲनिमल्समध्ये कोणत्या फायलममध्ये येतात, तर प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये येतात. हुक आणि शेकर्स प्रेझेंट इन पॅरासायटिक फॉर्म्स तर हुक आणि शेकर्स तर कशामध्ये प्रेझेंट असला, आता हे मेन पॉईंट आहेत. हुक झालं, शेकर झालं, पॅरासायटिक फॉर्म कशामध्ये, फ्लॅट बॉडी कशामध्ये येते, फ्लॅट वॉर्म्स कशामध्ये येते, तर हे सगळं काही प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये येते. रिजनरेशन कॅपॅसिटी कशामध्ये येते, प्लॅनेरियामध्ये. रिजनरेशन डायरेक्ट प्लॅनेरिया आहे जे प्लॅटीहेल्मिंथेसमध्ये येत असतं. तर प्लॅटीहेल्मिंथेसचे एक्झाम्पल आहे टिनिया टेपॉन, फॅसिओला लिव्हरहोक. त्यानंतर अस्काहेल्मिंथेस हा एक फायलम आहे, त्याचे सर्क्युलर इन क्रॉस सेक्शनमध्ये असते. आपण जर NCERTच्या डायग्राममध्ये जर बघितलं तर आपल्याला कळून जाईल. वेल डेव्हलप्ड मस्क्युलर फ्लॅरिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट मस्क्युलर फ्लॅरिंग्स नीटचा PYQ आहे. मस्क्युलर फ्लॅरिंग्स हा अस्काहेल्मिंथेसमध्ये प्रेझेंट असतो. आणि फिमेल आर लॉंगर दॅन मेल. फिमेल ही लॉंगर फिमेल असते इन मेल. हे झालं कोण, फिमेल. आणि मेल जर बघितलं आपण तर याच्यामध्ये मेल असा येतो आणि याची जी शेपूट असते अशीवाली डायग्राममध्ये आहे ना NCERTच्या, हे मेल आहे. तर मेल हा छोटा आहे ॲज कम्पेअर टू फिमेल. आणि आपण जर अस्काहेल्मिंथेसचे एक्झाम्पल बघितले तर अस्कारिस राऊंड वॉर्म, हुकेनेरिया फिलारिया वॉर्म, अनसायक्लोस्टोमा हुक वॉर्म. थँक्यू. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण ॲनिलिडा टू हेमिकॉर्डेटा हे फायलम बघणार आहोत.